मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया येते, आपण ऐकूया. साहेब, या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन. व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो. मी 1992-93 साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो. संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या. मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं. या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करायची संधी दिली. पुणेकरांनी मला 4 वेळेला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं. आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता आम्ही प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे. आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीशभाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की 40-50 वर्ष या शहरातल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं. आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे, एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर, अलीकडच्या काळातली IT हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख, उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं. अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे. इथली सांस्कृतिक जी जडणघडण आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसं अशा पद्धतीचं भविष्यातलं काम, या शहराच्या भविष्यातल्या 50-100 वर्षाच्या विकासाचं विजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या 10 वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम, अनेक मोठे प्रकल्प या शहराला माननीय मोदीजींच्या सरकारने दिले. स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली. चांदणी चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला. या ठिकाणी नदी सुधारणासारखे, नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं, ते आम्हाला मोदीजींच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालं. नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला, तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं. असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुण्यामध्ये झाले. राज्यामध्ये मागच्या 14 ते 19 या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजींचं सरकार, या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं. महानगरपालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा 50 वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले. आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत, हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं